संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कित्येक दिवस शेतकरी आणि इतर लोक हे सर्व पावसाची अपेक्षा करत होते. पाऊस लवकर यावा. ह्या वर्षी पाऊस भरपूर लेट गेलेला आहे. परंतु वसई पूर्व पट्टीतील सागर प्लाझा ह्या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला मागे देखील तुम्ही बघितलेलं इथे डम्पिंग ग्राउंड आहे आणि डम्पिंग ग्राउंड एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे की ह्या डम्पिंग ग्राउंडचा पावसाचा सुरुवात झाली. काल पहिलाच दिवस पाऊस पडला आणि डम्पिंग ग्राउंडच्या कचरा घाण आणि सर्व पाऊस हा ह्या इंडस्ट्रीयलच्या आतमध्ये आलेला आहे. इंडस्ट्रीयलच्या आतमध्ये आल्यानंतर कालच नव्याने ज्यांनी पूजापाठ करून नवीन इंडस्ट्रीयलचं कामकाज चालू केलेलं त्यांच्या आज सर्व पुन्हा धुण्यासाठी आणि साफसफाई करण्यासाठी त्यांचे सर्व कर्मचारी लागलेले आहेत. आता आपण त्यांच्याशीच बोलूया खरी हकीकत काय. साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब तुमच्या ह्या इंडस्ट्रीयल मध्ये कालपासून तुम्ही बोलले जेव्हा पाऊस चालू झाला आणि रात्रभर तुमच्याकडे सर्व पाणी घुसलेलं आहे आणि ते देखील दुर्गंधीयुक्त, तुम्ही काय सांगाल? आम्ही इकडे म्हणजे गेल्या 20 वर्षापासून सागर प्लाझा कॉम्प्लेक्स आहे आणि 119 गाड्या आहेत आणि याच्या 2003 पासून ही स्टेट आहे. त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंड आला. डम्पिंग ग्राउंड मधून जो पाणी कचरा दूषित पाणी निघतो त्यांच्यावर आमच्या अगोदरचे जे चेअरमन व्हाईस चेअरमन आपले सेक्रेटरी होते त्यांनी वारंवार महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला. काही न्यूजपेपरमध्ये सुद्धा दिला, पण महानगरपालिकेने कुठल्या प्रकारची त्याच्यावरती दखल घेतली गेली नाही. आता नवीन आलेले आपल्या महापौर उपमहापौर यांना आम्ही जेव्हा भेटलो त्यांनी उपमहापौर इकडे येऊन त्यांनी बघितलं आणि सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही इकडे या उद्योगधंद्यांना त्रास देणार की यांना इकडून पळायला लावणार आहे, कारण एवढं वास आणि या गटाराची नियोजन. मग तातडीने गटार त्यांनी सँक्शन केलेला होता, पण पावसाळा आल्यामुळे ते म्हणाले की थोडं थांबा, आपण फास्ट लेवलवर केलं असतं तर गटार पावसाळा अगोदर झाला असतं. आणि आता जी परिस्थिती झाली आहे डम्पिंग ग्राउंड मध्ये जो पाणी निघतो दूषित पाणी तो त्यांनी त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. तरी सुद्धा आम्ही त्याला आमच्या प्रायव्हेट कॉम्प्लेक्स मधून आम्ही त्याला जायला गटार करायला परमिशन दिलेली आहे, पण आता त्याच्यावर तातडीने ते कुठल्या प्रकारचं डिसिजन घेत नाही. आणि डम्पिंगला जे फिल्टरेशन करायला पाहिजे ते आपल्या फिल्टरेशन प्रोसेस करायला पाहिजे ते केली जात नाही. इकडे कर्मचाऱ्याला फार मोठा त्रास होतो, कारण त्याच्या दूषित मध्ये खोकला गळा ताप अशा प्रकारचे विविध प्रमाण होत असतात. आता 2 दिवसापूर्वी महापौर आले होते गोवालीस मध्ये, त्यांना मी सुद्धा सांगितलं. तिकडे एक मॅडम होत्या, त्यांनी सांगितलं आपलं काम चालू आहे, पण कुठल्या प्रकारचं याच्यावरती लक्ष नाहीये. या कॉम्प्लेक्स मध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक वर्कर काम करतात. शेठ लोक सुद्धा येतात, पण दूषित याच्यामुळे आम्हाला नाईलाज करावा लागतो. आणि काल पावसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आपण आनंद व्यक्त करण्याची वेळ होती, पण आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये हा डम्पिंग ग्राउंडचा जो पाणी जो घुसला जवळजवळ 5-6 गाड्या कम्प्लीट नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 10-15 लाखाचं प्रत्येकाचं नुकसान झालं आहे. आज सकाळपासून आमचे सर्व कर्मचारी आम्ही महानगरपालिकेची सुद्धा तातडीने उपमहापौरांनी माणसं पाठवली आहेत, त्याच्याच मार्फत आम्ही साफसफाई चालू केलेली आहे. पण हा काही सोल्युशन नाहीये. याच्यावरती महानगरपालिकेने फार मोठ्या गंभीरतेने हा विषय घ्यायला पाहिजे, जेणेकरून इकडे ही इंडस्ट्री टिकली पाहिजे. नाहीतर पुढच्या भविष्यामध्ये या इंडस्ट्रीला फार मोठा धोका आहे. तुम्ही महानगरपालिकेशी वारंवार बोलल्यानंतर देखील महानगरपालिका काहीच उपाययोजना करत नाही. मी 2017ला हे कंपाऊंड म्हणजे गटर तुटलं, म्हणजे पावसामुळे तुटलं गेलं. अगोदर इथे गटर होतं ते तुटलं. त्याच्यानंतर 2017 पासून 2018, 19, 20, 21, 22, 23 रेग्युलर दरवर्षी मी पेपर, माझ्याकडे अख्खी मोठी फाईल आहे, दरवर्षी पेपर, मला एकही पत्रकाचं उत्तर त्यांच्याकडून आलेलं नाही. पण जेव्हा नवीन हे प्रशासकीय राजवटीनंतर नवीन जेव्हा आपले लोकप्रतिनिधी निवडून आले त्यावेळी आम्ही जेव्हा महापौर उपमहापौरला गुच्छेतून भेटायला गेलो आणि जेव्हा त्यांच्या कानावर घातलं तातडीने दुसऱ्या दिवशी 9 वाजता ते हजर राहिले इकडे. हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यावर त्यांनी सगळे अधिकाऱ्याला बोलवून आणि याच्यावर तुम्ही ताबडतोब कारवाई करा. आणि आम्ही त्यांना सोल्युशन दिलं की आमच्या प्रायव्हेट जागेतून गटर गेलं तरी आम्ही आमच्या सभेमध्ये आमच्या ह्याच्यामध्ये पास करून घेतलाय सोसायटीने की आमचं गटर गेलं, कारण गटर पाणी आमच्या गाळ्यात जाण्यापेक्षा इथून गेलं तर चालेल. आणि आम्ही त्यांना परमिशन पण दिली, पण त्यांचं ते जे संत गतीने जे गटराचं जे प्रोसेस आहे टेंडर वगैरे काढण्यात ती डिले झाल्यामुळे या वर्षामध्ये काही गटर करता आला नाही, त्यामुळे त्याचा फटका आम्हाला आता बसत आहे. तुम्ही काय सांगता, तुम्हाला जे काही आता महानगरपालिकेने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटते?
हमारे एक ही कहना है कि महापालिका बने उतना जल्दी यहाँ पे गटर बनाना जरूरी है। सबसे पहले तो ये गटर समझो प्राइवेट प्रॉपर्टीज में से जाना ही नहीं चाहिए। महापालिका का जो डंपिंग ग्राउंड का कचरा है वो उनके उधर से भी कैसे करके मैनेज करना चाहिए। लेकिन फिर भी हमारा क्योंकि ये इंडस्ट्री को सफर हो रहा है तो हम लोग ये बोल रहे हैं कि भाई आप यहाँ से गटर करके अपना पानी निकाल लीजिए, तो हम लोग को तकलीफ कम होवे। इसके लिए हमारा ये ताती में कहना है कि भाई यहाँ पे सबसे पहले गटर का जो आयोजन है वो बारिश के बाद क्लियर जल्दी से जल्दी होना चाहिए, और यहाँ पे जो भी हम लोग सफर कर रहे हैं उसके लिए ताती ध्यान देना चाहिए। या ठिकाणी काही महिला वर्ग आहेत, त्यांना काय त्रास होतो ते देखील आपण ऐकूया। तुम्हाला ह्या सर्व एवढं घाण पाणी आणि ह्या सर्वातून तुम्हाला काम करताना तुम्हाला काय त्रास होतो? हमारे वहाँ पे है ना कोई वर्कर्स आने के लिए रेडी नहीं होते। वो लोग बोलते हैं इतनी बास आ रही है करके, और उसकी वजह से है ना पानी का जो हम लोग का बोरिंग का होता है उसमें भी इफेक्ट आ रही है। बोरिंग के पानी में भी है ना बहुत ज्यादा बास आ रही है। तो हमारे पास कोई ऑल्टरनेटिव सोर्सेस ही नहीं है। हमारे वहाँ पे है ना कोई भी लड़का या लड़की काम करने के लिए रेडी ही नहीं है। वो लोग बोलते हैं हम लोग आएंगे कैसे और यहाँ से जाएंगे कैसे। तो इन लोग को है ना मीन्स महापौर को और उनको एज अर्ली एज पॉसिबल गटर बना के देना चाहिए हमें, और पानी का लाइन का प्रोविजन भी करके देना चाहिए। आज ह्या ठिकाणी काम करताना आपल्याला देखील उभा राहता येत नाही, एवढा दुर्गंधयुक्त वास येतो। तुम्ही आता महानगरपालिकेकडे काय अपेक्षा करता? सर मी आज मला आहे ना हे शेवटचे आत्ताचा प्रॉब्लेम नाहीये। माझा हाच गाळा आहे एकदम कॉर्नरचा। गेले 2 ते 3 वर्ष झाले माझ्या अशी परिस्थिती पण आली आहे की मला दिवसातून 3 वेळा ह्यांना फोन करावा लागलाय की महानगरपालिकेला बोलवा, कारण माझ्या गाळ्यामध्ये 2-2, 3-3 वेळा पाणी घुसलं, एकदम गटरचं पाणी। आणि किमान असं पण झालं की 4-4, 5-5 दिवस सलग, म्हणजे रात्री आम्ही पाणी साफ करतो आणि सकाळी परत गटरचं पाणी येतंय, रात्री परत साफ करतो, सकाळी परत गटरचं पाणी। म्हणजे 4-5 दिवस तर मला कंपनी बंद ठेवून फक्त साफसफाईच करावी लागत आहे। आणि एवढा घाण वास येतो, माणसं पण आजारी पडतात। आमच्या इकडे हा पण प्रॉब्लेम येतो ह्याच्यामुळे, कारण माणसं कंप्लेंट करतात कोणाला डेंग्यू होतंय काय होतंय। तर ही सगळी जबाबदारी नगरपालिकेने हे सगळं बघायला पाहिजे ना। त्यामुळे लोक आजारी पडतात, त्यामुळे माणसं कामं करत नाहीयेत, माणसं कामं सोडून जात आहेत। आज आम्हाला लेबरचा एवढा प्रॉब्लेम होतोय, माणसं भेटत नाहीयेत, पगार देऊन सुद्धा सर माणसं येत नाहीत कामं करायला, कारण उभेच राहू शकत नाही। एखादा बाहेरचा इस्टेटचा माणूस आला ना आमच्याकडे, तोही म्हणतो की तुम्ही या परिसरात तुम्ही कसे राहतात, एवढा वास येतो, तुम्हाला कसं सहन होतंय। पण आम्ही काय करणार त्यासाठी? ह्यासाठी आता नगरपालिकेने ह्याच्यात दक्षता घ्यायला हवी ना, जी हवी ती। तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी वसईमध्ये असं बोललं जातंय की कामकाज वाढावं यासाठी इंडस्ट्रियल एरिया वाढली पाहिजे, परंतु जी जुनी इंडस्ट्रियल एरिया आहे त्यांनाच त्यांचं स्वतःच येथे राहणं किंवा वर्कर लोकांना सांभाळणं कठीण जाऊ लागलेलं आहे। कारण ह्या ठिकाणी महानगरपालिकेचं जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्या सभोवताली त्यांनी व्यवस्थितरित्या त्याच्यावरती प्रक्रिया करावी आणि महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड आहे त्याची विल्हेवाट लावावी। परंतु इथे कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे आजूबाजूच्या संपूर्ण इंडस्ट्रियल एरियामध्ये आता काम करणे देखील फार कठीण झालेलं आहे। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।